नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आपण चातुर्मासाबद्दल. चातुर्मास सुरू झालेला आहे आणि हिंदू धर्मातील चातुर्मास हा जो काळ असतोय तो अत्यंत पवित्र मानला जातो. भगवान श्री विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि आपण जी सेवा करत असतो ती थेट ईश्वरापर्यंत पोहोचत असते. त्यासाठी काही नेम जे आहेत ते आपल्याला पाळायचे असतात. ते कोणते आहेत चला जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे चातुर्मासामध्ये रोज आपण गणपती बाप्पाला कोणत्याही एक लाल कलरचं फूल अर्पण करायचं आहे आणि ते नाही सापडलं तर जास्वंदीचं फूलसुद्धा चालते. त्याचबरोबर दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. दररोज महादेवाच्या पिंडीवर गाईच्या दुधाने किंवा दह्याने अभिषेक करायचा आहे. चौथं, तुळशीसमोर तुपाचा किंवा तिळाचा दिवा लावायचा आहे. चातुर्मासामध्ये रोज शक्य असेल तर एक वेळेस जेवण करायचं आहे. तामसी पदार्थ घ्यायचे नाही आहे. तामसी पदार्थाचा त्याग करायचा आहे. जसे की मांसाहार आहे, कांदा लसूण आहे, या गोष्टींचा त्याग करायचा आहे. शक्य असेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनीची ओटी तुम्हाला या 4 महिन्यामध्ये कधीसुद्धा भरायची आहे. 7, चातुर्मासमध्ये सुंदरकांड, गीता, रामायणाचं पठण आपल्याला करायचं आहे. जर आपण हे केलं ना तर अत्यंत फलदायी समजलं जातं. 8, रोज गायत्री मंत्राचे कमीत कमी 108 वेळेस तरी आपल्याला जप करायचा आहे. तुमच्याकडून शक्य असेल तेवढा तुम्ही गायत्री मंत्र म्हणा. त्याचबरोबर दररोज तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. चातुर्मासामध्ये कृष्ण भगवान श्री हरिविष्णूंना तुळस अर्पण करायची. श्री हरिविष्णूंचा मूर्ती नसेल, फोटो नसेल तर कृष्णदेवांचा असतोच प्रत्येकाच्या देवाघरमध्ये. त्यामध्ये तुम्हाला तुळशी जी आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला रोज सप्तसतीचा पाठ करायचा आहे. दुर्गा सप्तसतीचा पाठ करायचा आहे, म्हणजेच की कुलदेवीतीची सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या पितरांच्या नावाने तुम्हाला भरपूर दान धर्म करायचा आहे. या 4 महिन्यामध्ये तुम्ही कधीसुद्धा दानधर्म करू शकता. चातुर्मासामध्ये रोज पुरुष सूक्ताचे वाचन करायचे आहे किंवा श्रवण करायचं आहे. हे जे आहे ते स्वामींच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर बघा, चातुर्मासामध्ये दररोज महादेवांच्या मंदिरात जाऊन पिंडीवर आपल्याला 11, 21 किंवा 108 बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही पांढरे फुलंसुद्धा अर्पण करू शकता. 4 महिन्याच्या काळामध्ये आपण अनेक सेवा करू शकतो, अगदी छोट्या छोट्या. त्यामुळे सगळ्यांनी नक्की करावा. एखादा नेम आपण बनवून घ्या आणि त्या पद्धतीने एक तरी सेवा जी आहे अगदी सोपी साधी अशी सेवा म्हणून तुम्ही ती रोज करत जा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.